आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याचा प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री सभागृहात खोटं बोलल्याची टीका। मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्याच्या कामावरती भाजपची नाराजी। सूत्रांची माहिती, अनेक कामं सांगूनही विलंब होत असल्याची तक्रार। बनियन टॉवेल गुंडाळून विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। शिवसेना आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंचा निषेध। चड्डी बनियन गँगने हैदोस घातल्याचा आरोप। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपायला उरले अवघे 3 दिवस। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का, याकडे लक्ष। कोणतेही राजकीय वक्तव्य करायचं असल्यास अधिकृत पत्रकार परिषद घेईन, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची एक्सपोस्ट। मनसेच्या शिबिराला न बोलावल्यामुळे नाराज प्रकाश महाजनांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा फोन। कायम राज ठाकरेंचा माणूस म्हणून राहील, महाजनांची प्रतिक्रिया। एक भाऊ एका भावासोबत नसावा का, राज सोबत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंची मुलाखत आदर्श असल्याची ही प्रतिक्रिया। शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या युतीची आज घोषणा होणार। आगामी मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेला रिपब्लिकन सेनेची साथ। तेलंगणात गेलेली चंद्रपुरातली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करणार। मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश। अनेक वर्षांपासून प्रलंबित चंद्रपुरातील सीमा प्रश्न मार्गी। मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवण्यासाठी नागपुरातील कुटुंबाची भाषेपायी नाहक अडवणूक। मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी। लाडकी बहीण योजनेचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेला फटका। नांदेडमधील डॉक्टरांचा आरोप। सरकारने रुग्णालयांना पैसेच न दिल्यामुळे थकबाकी कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचा दावा। लोकमान्य टिळकांचे पणतू केसरीचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यातल्या राहत्या घरी निधन। थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।